उपवासाचे हे पौष्टिक लाडू बनवायला जेवढे सोपे ना तेवढे खूप रुचकर लागतात. मोजून 10 मिनिटात तयार होणारे लाडू 2 ते 2.5 महिने आरामात टिकतात. कारण याच्यात आपण तेल तूप काही वापरलं नाही. उपवासालाच काय, मुलांसाठी लहान छोट्या टिफिनला पौष्टिक खाऊ नक्की तयार करून बघा तुम्ही. अर्धा किलो वजनी प्रमाणात मी शेंगदाणे घेतले, ते त्यांना मंद गॅसवरती खमंग भाजून घेतले. त्यांची साल काढून स्वच्छ करून घेतले. आता मेजरमेंट कपने जर मोजलं तर 3 सपाट कप हे शेंगदाणे भरलेत. आता गूळ देखील मी बारीक चिरून घेतला होता आणि त्याला 3 सपाट कप असं मोजून घेतलं आहे. आणि वजनी प्रमाण म्हटलं तर जेवढे शेंगदाणे अर्धा किलो होतं ना तेवढेच अर्धा किलो मी गूळ घेतला आहे वजनी प्रमाणात. आता याला मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये असं मिक्सर चालू बंद करत छान रवा टेक्स्चर असलेलं बारीक कूट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी झटपट लाडू वळून तयार होतात, कारण याच्यात आपण समप्रमाणात गूळ वापरला आहे. अगदी परफेक्ट गुळीचे देखील तयार होतात. तुम्ही जर जास्त गूळ खात असाल ना तर थोडा जास्त गूळ वापरला तरी काही हरकत नाही, कमी वापरला तरी काही हरकत नाही. खूप झटपट तयार होणारे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की तयार करून बघा. उपवासासाठी पोटभरीचा खाऊ देखील तयार होतो. सविस्तर रेसिपी खाली